नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तसेच माजी पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील. डॉक्टर साहेब या नावाने ते राज्यभरात परिचित आहेत. लौकिक अर्थाने सिंहासारखी पराक्रमी प्रतिमा असणाऱ्या या नेत्याचं काळीज मात्र अत्यंत मायेनं भरलेलं आहे. वरून पाहिले तर अत्यंत कणखर टणक वाटणाऱ्या डॉक्टर साहेबांचं मन तितकंच मृदू आहे. समृद्ध सामाजिक जाणीवांचा धनी, विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या या नेत्यानं विविध खात्यांची मंत्रीपद भूषवताना धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्याचं चित्र बदलून टाकलं. वेळ साधारण रात्री 7ची. कळंब ते धाराशिव मार्गावर खासदारांची गाडी धावते. त्याच वेळी बाळाला कडेवर घेऊन रस्त्याच्या कडेने एक महिला जात असल्याचं खासदार साहेबांच्या लक्षात येतं. ते चालकाला गाडी थांबवायला सांगतात. ती महिला घरी निघाली असेल, आपण कशाला थांबायचे असे गाडीतील त्यांचे सहकारी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र ती महिला अडचणीत असल्याचे खासदार साहेबांच्या नजरेनं ओळखलेलं असतं. खासदारांचे सहकारी चौकशीसाठी महिलेकडे निघताच ती आपला वेग वाढवते. शेवटी तिला थांबवून खासदार चर्चा करतात. ती महिला पतीशी भांडून माहेरी घराबाहेर पडलेली असते. ती माहेरी जाईल की जीवाचे काही बरे वाईट करून घेईल असा संशय खासदार साहेबांना येतो. ते थेट तिच्या सासरच्या गावातील लोकांशी संपर्क साधून तिला आपल्या वाहनातून गावात तिच्या घरी नेऊन सोडतात. पती पत्नीची समजूत घालतात आणि त्यांच्या संसाराचा गाडा रुळावर येतो. भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. संत तुकोबा रायांच्या या उक्तीप्रमाणे वागणारे हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री, माजी पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील. डॉक्टर साहेब या नावाने ते राज्यभरात परिचित आहेत. लौकिक अर्थाने सिंहासारखी पराक्रमी प्रतिमा असणाऱ्या या नेत्याचं काळीज मात्र अत्यंत मायेनं भरलेलं आहे. वरून पाहिले तर अत्यंत कणखर टणक वाटणाऱ्या डॉक्टर साहेबांचं मन ही तितकंच मृदू आहे. समृद्ध सामाजिक जाणीवांचा धनी, विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या या नेत्यानं विविध खात्यांची मंत्रीपद भूषवताना धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्याचं चित्र बदलून टाकले. राजकारणात अत्यंत चाणाक्ष असलेल्या डॉक्टर साहेबांचं जवळपास 40 वर्षे जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व होते. त्यांच्या राजकीय चातुर्यापेक्षा अधिक चर्चा त्यांच्या धाडसाचीच होती. कट्टर विरोधकही डॉक्टर साहेबांच्या मनाचा मोठेपणा मान्य करतात. कारण मंत्रिपदाच्या प्रदीर्घ कामकिर्दीत काम करताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची हित कामं त्यांनी तितक्याच तत्परतेने केली. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या पिढीतील लोकांच्या मनात डॉक्टर साहेबांविषयी एक हळवा कोपरा आहे. पूर्वी लातूर आणि धाराशिव मिळून एकच जिल्हा होता. त्यावेळी नेतृत्व लातूरकडे होतं. परिणामी धाराशिवकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष झालं. आवर्षणग्रस्त अशी ओळख निर्माण झालेल्या धाराशिव जिल्ह्यात आता 16 साखर कारखान्यांची उभारणी झाली आहे. हा बदल 4 दशकांपूर्वी सुरू झाला होता. धाराशिव जिल्ह्यातून एकही मोठी नदी वाहत नाही, पाण्याचा शाश्वत स्रोतही नाही. तरीही सिंचनाखालील क्षेत्राचं प्रमाण 4% 21% गेले. डॉक्टर साहेबांनी 10 वर्षे राज्याचं पाटबंधारे खातं सांभाळलं. त्यांनी या पदाचा वापर आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी केला. सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्यात आणला. त्यामुळे त्यांनी काही नेत्यांची नाराजीही ओढावून घेतली. पाटबंधारे खात्याचा सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्यालाच का दिला जातो अशा तक्रारी अन्य मंत्र्यांनी अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. मात्र डॉक्टर साहेबांनी त्याची कधीही पर्वा केली नाही. दुष्काळी धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करून शेतकऱ्यांना दिलासा देणे हे त्यामागचं कारण होतं. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे 1978 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले. शेती हाच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या जगण्याचा मुख्य आधार. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे लक्ष दिले. 1988 मध्ये त्यांना पाटबंधारे खात्याचं मंत्रीपद मिळालं. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे धाराशिव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची संख्या 58 वरून थेट 1248 वर गेली. त्यामुळे सिंचन क्षमतेत वाढ झाली आणि 3,69,430 एकर जमीन ओलिताखाली गेली. फळबागांचे क्षेत्र 2,000 हेक्टर वरून 32,000 हेक्टर झाले. पाऊस चांगला झाला की ऊसाची लागवड वाढते.
दुष्काळी असा शिक्का बसलेल्या धाराशिव जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळेच 16 साखर कारखाने सुरू झाले. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात केल्यानं शेतकऱ्यांच्या दारात समृद्धीची गंगा आली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तलावांची उभारणी करण्यासाठी आता एकही साईट शिल्लक नाही. पाटबंधारे खात्याचे मंत्रीपद सांभाळताना डॉक्टर साहेबांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे ही किमया साधली गेली आहे. धाराशिव शहरालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला. माकणी आणि शहरालगतच्या प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जायचा, मात्र पाऊस कमी झाला की टंचाईचे संकट आवासून उभं राहायचं. या समस्येवर कायमची मात करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी उजनी धरणातून धाराशिवसाठी पाणी आरक्षित करून घेतले. पश्चिम महाराष्ट्राच्या धरणातील पाणी मराठवाड्यातील धाराशिवसाठी आरक्षित करून घेणं हे मोठ्या धाडसाचं काम होतं. केवळ डॉक्टर साहेबांमुळेच ते शक्य झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. राजकारणात सक्रिय असेपर्यंत डॉक्टर साहेब हे शरद पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांनंतर तेच होते. शरद पवारांसाठी काहीही म्हणजे अगदी काहीही करण्याची त्यांची तयारी असायची. 1991 मध्ये शरद पवार यांच्या विरुद्ध काही जणांनी बंड केलं होतं. डॉक्टर साहेब त्या बंडाला मोठ्या धाडसाने सामोरे गेले होते. त्यावेळी काँग्रेसच्या एका नेत्याचा हात त्यांनी आपल्या हातात घेऊन दाबला होता. त्यामुळे त्या नेत्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे डॉक्टर साहेबांनी किती ताकदीने तो हात दाबला असेल याची कल्पना यावी. काँग्रेसच्या एका तत्कालीन सरचिटणीसांचा शरद पवारांच्या विरोधातील बंडाला पाठिंबा होता. डॉक्टर साहेब आणि ते एकाच केबिन मध्ये बसले होते. समोर टेबलावरील फोनची घंटा खणाणली. दोघांचेही हात फोनच्या रिसिव्हर कडे गेले. डॉक्टर साहेबांनी फोन उचलला, मात्र उचलता उचलता रिसिव्हर त्या नेत्याच्या तोंडावर आपटला गेला. संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार दिल्लीला गेले. त्यांच्या नंतर मुख्यमंत्रीपदी डॉक्टर साहेबांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे शरद पवार यांच्या सर्व निकटवर्तीयांची इच्छा होती. मात्र ती संधी हुकली आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्याच दरम्यान बाबरी मशीद पाडली गेली. मुंबईत दंगली सुरू झाल्या. डॉक्टर साहेब आणि सुधाकरराव नाईक यांच्यातील दुरावा कायम होता. मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रणव मुखर्जी जी.के. मूपनार हे निरीक्षक म्हणून आले होते. त्यांना भेटण्यासाठी नाईक हे हाय माउंट या शासकीय विश्रामगृहात आले होते. तेथे नाईक यांच्या समर्थकांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आणि मदन बाफना होते. त्यांनी नाईक गटाची झटापट केली. त्यात नाईक यांना धक्का लागला आणि ते पडले. नाईक यांनी मुखर्जी मूपनार यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तेथून काही अंतरावर राहत असलेल्या डॉक्टर साहेबांना बोलावून घेण्यात आलं. त्याच वेळेस पोलिसांची गाडी आली आणि पोलिसांनी आव्हाड यांना गाडीत बसायला सांगितले. डॉक्टर साहेबांनी पोलिसांना पिटाळून लावत आव्हाड यांना आपल्या वाहनातून घरी नेलं होतं. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी काय केलं पाहिजे याचा जणू वस्तुपाठच त्यांनी या निमित्ताने घालून दिला होता. डॉक्टर साहेब मंत्री असताना धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक लोक कामांसाठी मंत्रालयात यायचे. ग्रामीण भागातील या साध्या भोळ्या माणसांचा मंत्रालयात गोंधळ उडत असे. मात्र एकदा डॉक्टर साहेबांचा कक्ष गाठला की त्यांच्या सर्व समस्या दूर व्हायच्या. डॉक्टर साहेब त्या व्यक्तीला सोबत घेऊन ज्या ठिकाणी त्याचं काम आहे तिथपर्यंत जायचे. काम झाले की त्याच्या जेवणाची सोय करायचे. पीए कडे तिकिटाची रक्कम देऊन संबंधित माणसाच्या जेवणाची सोय करून त्याला बसमध्ये बसवूनच या अशी सूचना देखील द्यायचे. डॉक्टर साहेबांची मातृभक्ती ही अलौकिक अशीच होती. कॅबिनेट मंत्री असतानाही ते मातोश्रींना दररोज फिरायला बाहेर न्यायचे. ते राहायचे त्या इमारतीला त्या काळी लिफ्ट नव्हती. त्यामुळे डॉक्टर साहेब आपल्या मातोश्रींना पाठीवर घेऊन पायऱ्या उतरून खाली यायचे. घरी परत जाताना पुन्हा ते मातोश्रींना पाठीवर घेऊन पायऱ्या चढायचे. हे संस्कार त्यांनी पुढच्या पिढीतही रुजले आहेत. त्यांचे पुत्र राणा जगजित सिंग पाटील हे सध्या तुळजापूरचे आमदार आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यांचे दुसरे पुत्र पृथ्वीराज हे लंडन मध्ये सॉलिसिटर होते. तेथे त्यांची लॉ फर्म होती. ते आता मायदेशी परतले आहेत. वयोमानानुसार डॉक्टर साहेबांनी स्वतःला आता मर्यादित केले आहे. दोन्हीही पुत्र त्यांची सेवा करतात. शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता. याच कारणावरून
छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी करून 12 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेत त्यांच्याविषयी प्रचंड रोष होता. त्यांना धडा शिकवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला होता. स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सभागृहात आणणं गरजेचं होतं. त्यावेळी नागपूरला अधिवेशन होतं. शिवसैनिक संतप्त होते. त्यामुळे भुजबळ आणि आमदारांना संरक्षण कोण पुरवणार असा पेच निर्माण झाला होता. शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना बोलवून ही जबाबदारी कोण घेणार अशी विचारणा केली, कारण त्यावेळी शिवसेनेची प्रचंड दहशत होती. डॉक्टर साहेबांनी ही जबाबदारी स्वतःहून आपल्या अंगावर घेतली. भुजबळ आणि आमदारांना स्वतःच्या बंगल्यावर ठेवले. त्यांना सभागृहात घेऊन येत असताना शिवसेनेच्या मुंबईच्या एका आमदाराने पिस्तूल दाखवत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर साहेबांनी त्याला ढकलून देत भुजबळ आणि त्यांच्या आमदारांसह रुबाबात सभागृहात एंट्री केली होती. ते दृश्य पाहून सभागृह अवाक झालं होतं. अधिवेशन संपेपर्यंत भुजबळ हे डॉक्टर साहेबांसोबत त्यांच्याच बंगल्यावर होते. मी दचकून उठायचो, मग डॉक्टर साहेब मला त्यांच्या बेडवर झोपवत, अशी आठवण भुजबळ यांनी मागे एकदा सांगितली होती. काही दिवसांनंतर हृदयाचा त्रास झाल्यामुळं डॉक्टर साहेबांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एका रुग्णाला पाहण्यासाठी म्हणून तेथे आले होते. डॉक्टर साहेब तेथे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांची आवर्जून भेट घेतली होती. आता तब्येत कशी आहे पैलवान, अशा शब्दात बाळासाहेबांनी त्यांची विचारपूस केली होती. उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा एकत्र असताना जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील गटाचे होते. त्यांनी काही संचालकांना सांगली येथील वसंतदादा पाटील यांच्या कारखान्यावर ठेवले होते. तेथे मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यावेळी मोठं धाडस दाखवत डॉक्टर साहेब त्या कारखान्यावर गेले होते. कारखान्यात घुसून त्यांनी संचालकांना बाहेर काढलं होतं. त्यावेळी तिथं त्यांच्यावर गोळीबार झाला. तशा परिस्थितीतही त्यांनी संचालकांची सुटका करून घेतली आणि जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आली. डॉक्टर साहेब खासदार असताना परंडा येथील सीना कोळेगाव प्रकल्पातून सोलापूर जिल्ह्यात पाणी सोडण्यात आलं होतं. पिण्यासाठी म्हणून सोडलेलं हे पाणी प्रत्यक्षात मात्र ऊसासाठी सोडल्याची माहिती त्यांना मिळाली. ते तातडीनं सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. समोर 2-3 हजार लोकांचा जमाव असतानाही ते तिथं गेले. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन पंचनामे केले आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगून ते पाणी थांबवलं. त्यामुळे त्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत परंडा तालुक्याची सोय झाली होती. वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्याची सुरुवात करणारे डॉक्टर साहेब त्या पेशात फार काळ रमले नाहीत. त्याच वेळी ढोकी येथे मराठवाड्यातील पहिल्या तेरणा सहकारी कारखान्याची पायाभरणी झाली होती. मनाने उचल खाल्ली. सहकारी कार्यकर्त्यांनी बळ दिले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती, आमदार ते कॅबिनेट मंत्री अशी मजल त्यांनी मारली. शरद पवार आणि डॉक्टर साहेब यांच्यात दुरावा येईल अशी कल्पना कोणी स्वप्नातही केली नसणार. मात्र 2019च्या निवडणुकीपूर्वी तसं घडलं. डॉक्टर साहेबांचे पुत्र राणा जगजितसिंग पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी डॉक्टर साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत वादग्रस्त प्रसंगही आले. धाराशिव जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यावेळी कैलासवासी पवन राजे निंबाळकर हे बँकेचे अध्यक्ष होते. राजे निंबाळकर हे डॉक्टर साहेबांचे चुलत बंधू. पुढे राजे निंबाळकर यांची हत्या झाली. त्यातही डॉक्टर साहेबांचं नाव आलं. काही दिवस त्यांना कारागृहातही राहावं लागलं होतं. डॉक्टर पाटील यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली होती असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला होता. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. पुत्र राणा जगजितसिंग पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या आधीपासूनच ते राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाही. पण त्यांचा वारसा राणा जगजितसिंग पुढे चालवत आहेत.